तांदळाची खीर बनवणं खूप सोपं आहे आणि जर मी बनवली तशी बनवाल तर तुम्हाला खूपच आवडेल. तर त्यासाठी मी 15 ते 20 मिनिटं दूध जे आहे ते उकळत ठेवलं होतं. त्यानंतर मी बदाम जे आहेत ते तळून घेतले होते आणि बदामासोबत बेदाणे देखील तळून घेतले होते. जे तळलेले बदाम आहेत त्याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पूड करून घ्या. 1 वाटी मी भात लावला होता. त्या 1 वाटी भातापैकी अर्धा वाटी भात जो आहे त्याची मी पेज करून घेतली. तुम्ही अख्खा भात पण टाकू शकता, पण मला पेज करून आवडतं, त्याने खीर घट्ट होते. तर मी भात घालून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बदामाची पूड घातली आणि थोडंसं उकळी फुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये बेदाणे घातले. तर हे तिन्ही पदार्थ मिक्स करून दुधाला साखर घातल्यानंतर तुम्हाला मात्र काळजी घ्यायची की तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये साखर मंद आचेवरती तुम्ही खीरला जे आहे ते उकळून द्या. साखर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मी किसलेलं खोबरं घातले आणि सगळे पदार्थ घालून झाल्यानंतर खीर जी आहे ते मी 15 ते 20 मिनिटं मंद आचेवरती उकळून दिलेली आहे. तर अशा प्रकारे रेडी आहे घट्टसर खीर. त्याच्यावरती तूप घालून तुम्ही मस्त सर्व्ह करू शकता.